प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं, मुलीला वाटतं मला मोठा सर्व्हिसवाला पाहिजे, मोठा घराणेवाला पाहिजे. पण तुम्ही शेतकरी पत्करतच नाही ना. शेती कोट्या रुपयानं तुम्हाला जरी पैसे दिले तरी शेतकरी नवरा हा नकोच म्हणती मुलगी. शेतीत काहीच होत नाही असं कोण म्हणणार आहे? ज्याला शेती करायचीच नाही तोच म्हणणार आहे. आणि शेती ही काळी आई आहे, ही पैसे देती म्हणजे देती. माझे 2 मुलं नोकरीला आहेत, त्यांचं फक्त पोटच भरते ते. शेतीत तुम्हाला तुमची आईश करून उरतंय हे जनतेच्या डोक्यात बसत नाही. अजून सर्व्हिसवाले आईबापांना सांभाळायला तयारच होत नाही. ते म्हणते आमची नोकरी बघावं का तुम्हाला बघावं. तसाच शेतीवाला बघा, तुम्ही शेतीवाल्याकडं चांगलं फिरून बघा, त्याच्याकडं आईबाप सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे. मित्रांनो नमस्कार. घरची शेती असून सुद्धा असे काही तरुण मुलं आहेत की ते शहरात जातात आणि तिथे नोकरी व्यवसाय जे असेल ते काम करतात. ग्रामीण भागामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि सगळ्यात भीषण प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे मुलांचेच लग्न होत नाही. तर मित्रांनो आपल्यासोबत एक अनुभवी शेतकरी आहेत, अनेक वर्षांपासून ते शेती करतात. त्यांच्या गावामध्ये सुद्धा कसा बदल होत गेला, सामाजिक बदल सध्या कसा झालेला आहे याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. आपण संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता त्यांच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आणि शेती कशी बदलत गेली ते सुद्धा आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. बाळासाहेब नाथा दिघी, राहणार तळेगाव दिघी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता मी जे सुरुवातीलाच सांगितलं की काही प्रश्न आहेत सध्या, यावर तुमचं काय मत आहे? ज्याचे माणसं घरचे शेती करणारे लायक असेल त्याला शेती परवडते. पण जो उठला तो स्वतः कष्ट करायचेच नाही, रोजा राजीनं करायची, दुसरे कोण शेती करून घ्यायची, त्यात शेती परवडत नाही. स्वतःची हिंमत पाहिजे, कष्ट करण्याची शेती, त्याच्यात पैसा मिळतो. मी स्वतः शेती करतो आहे, माझी 5 एकर शेती आहे. मुलं जरी बाहेर सर्व्हिसला जातात थोडेफार, पण मी एकटा शेती करतो. मंडळी शेती करते. मी सुरुवातीला फुलवर करतो, नंतर कोथिंबीर करतो, नंतर मेथीची भाजी करतो. असे पिकं आपल्याला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पिकं केले तर त्याचे पैसे होतात. शेतीत काहीच होत नाही असं कोण म्हणणार आहे? ज्याला शेती करायचीच नाही तोच म्हणणार आहे. बाकी ज्याला शेती करून पोट भरतं आहे, शेतीवर अवलंबन आहे नाही असं नाही आहे. भाव ठीक आहे, तुमचा आज भाव मिळेल किंवा नाही मिळेल तो प्रश्न वेगळा राहतो. पण आपण पिकवलेले कष्ट करून पिकवायला पाहिजे. नाहीच पिकवलं तर आपल्याला बसून कोण देणार आहे? आणि शेती ही काळी आई आहे, ही पैसे देती म्हणजे देती. कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण मार्केट ठप्प झालं, मोठ्या मोठ्या कंपन्या बंद पडल्या आणि शहरात राहणारे सुद्धा नंतर ते आपल्या गावात आले. आणि त्यावेळी अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती की नाही, शेतीशिवाय काही खरं नाही बरं का, गावाकडे आपण शेतीकडे लक्ष दिलंच पाहिजे. किंवा ज्याच्याकडे शेती नव्हती त्याला असं वाटायला लागलं की बाबा नाही, आपण एखादी एकर गवत नाही गावाकडे घेऊ. ज्यावेळी अशी काही भीषण परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी किमान आपल्याला पाय ठेवायला तरी एकच जागा पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, ती जी मानसिकता होती ती आता दिसते का पुन्हा एकदा? नाही, ज्या वेळेसचा तो काळ होता त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं का आपण आता इथं सिटीत राहण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गावी जाऊन राहणं आणि तिथं खाणं, इकडं तरफडून मारण्यापेक्षा किंवा कोरोनाच्या काळात काहीतरी हाल होण्यापेक्षा ते गावी आलेले होते. ते गावी सुखी राहिली. गावी कोरोनातून जेवढे गावी राहिले तेवढे पण वाचले. मला स्वतः कोरोना झाला होता, मी सिटीमध्ये गेलो नाही, कुठले ते रेमडेसिवीर वगैरे घेतले नाही, त्याच्यावर गावठी उपाय करून मी माझा आजार पूर्ण बरा झाला होता. मग आज प्रत्येक जणाला आज काय वाटतं का पैसा आयता मिळाला पाहिजे. पैसा कोणाला आयता मिळतो? नौकर स्टॉपांना. पण सगळे नोकरीला कुठे? शेती करणारे पाहिजे ना. आणि शेतीत पैसा कष्ट केले तर मिळतो थोडाफार. म्हणजे थोडक्यात ती मानसिकता फक्त कोरोनाच्या काळामध्येच होती आणि नंतर ते सुरक्षित वाटत नव्हतं. गावाकडे सुरक्षित वाटायला लागलं. तिथे काही कोणी बॉस नव्हता, कोणी काही म्हणत नव्हतं बाबा तुम्ही अमुक टार्गेट पूर्ण करा, तमुक करा. त्यामुळे त्यांना त्यावेळी इथे आनंद वाटला. परंतु ज्यावेळी परिस्थिती एकदम योग्य झाली तर ते पुन्हा गेले गाव सोडून. पुन्हा आता गावात यायचं नाव नाही त्यांचं. नाही, आणि पुन्हा शेती करण्याचा तर काही विषयच नाही. त्यांना तिकडं आता सुविधा झालं ना त्यांचं. आता पुन्हा पण अशी भविष्यात काय सांगतात, अशी परिस्थिती येऊ शकते? पुढचं काय सांगता येतात? पुढं जर असा घाला आला तर मग ते परत येऊ शकतात. पण आता काय सांगता येतं, निसर्गाने जसं ठेवलं तसंच राहावे ना. मुळात शेती पाहिजेच गावाकडे. शेती पाहिजे. शेती हा शेतकऱ्याचा व्यवसाय आहे. आणि जो हिंदू धर्मात जन्माला आला, दुसऱ्या धर्मात जन्माला आला, कुठल्या धर्माचा जन्माला येऊ द्या, तो बघा तुम्ही शेती करतात. शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीत पिकलंच नाही तर तुम्हाला विकायला कुठं जाशाल? सिटीतले काय खाणार?
आज बाजरी 3,500 रुपये क्विंटल आहे. ती जर इकडं शेतीत पिकवलीच नाही कोणी तर ती कुठून मिळणार? हा मोठा प्रश्न आहे ना. याच्याकरता शेती पाहिजे, स्वतःच्या खाण्यापुरती का होईना आपण केलं पाहिजे. गावाकडे सध्या एक मोठा प्रश्न आहे लग्नाचा. म्हणजे प्रत्येक गावामध्ये तो, म्हणजे असं कुठलंही गाव सुटलं नसेल की त्या गावामध्ये 50-100 त्या लोकसंख्येनुसार त्या गावात मुलांची संख्या नाही. काहींचं वय 40पर्यंत गेलं, काही जण पार आता डिबार होण्याची वेळ आली. तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती? आमच्या गावात हीच परिस्थिती. मुलं कमी शिकलेली, मुली जास्त शिकलेल्या. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं, मुलीला वाटतं मला मोठा सर्व्हिसवाला पाहिजे, मोठा घराणेवाला पाहिजे. पण तुम्ही शेतकरी पत्करतच नाही ना. शेती कोट्या रुपयाने तुम्हाला जरी पैसे दिले तरी शेतकरी नवरा हा नकोच म्हणती मुलगी. आज परिस्थिती तुमची जर नोकरीला असून, माझे 2 मुलं नोकरीला आहेत, त्यांचं फक्त पोटच भरते ते आणि आयुष्यच करतात. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. शेतीत तुम्हाला तुमची आयुष करून उरतंय हे जनतेच्या डोक्यात बसत नाही अजून. नुसते नोकरी तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला पगार असेल तर तुमचं खोली भाडं कमीत कमी 5,000 रुपये तुम्हाला महिन्याला द्यावं लागतं. तुमचं खाणं धुणं इतर बाजार तुम्हाला 15,000 रुपयाचा बाजार लागतो. तुमच्या दोन्हींची फिरायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी 500 रुपये फिरावून यायला लागतात. एवढा खर्च तुम्हाला पेलवत नाही, तुम्ही काय देणार आहे शेतीत मागं? इकडं तुमची जाईच भरती म्हणून नोकरीवाला घरच्यांचं पोसू शकत नाही. आज ही परिस्थिती झाली. म्हणून मुलींना पण असं वाटतं का मला नोकरीवालाच पाहिजे आणि मुली पण आयुष करायलाच पाहिजे, फक्त एवढंच बघतात. शेतकरी नको. आपली मुलगी नोकरदाराच्याच घरी दिली पाहिजे किंवा शहरातच दिली पाहिजे हा प्रश्न फक्त जो नोकरी करतो किंवा जो व्यवसाय करतो हाच नाही विचारत. नाही, जो स्वतः शेतकरी आहे स्वतः त्याला सुद्धा वाटतं नाही बाबा मला शेतकऱ्याला द्यायचीच नाही मुलगी, त्याला नोकरीवालाच पाहिजे बाबा. तो स्वतःकडे शेती असला तरी तो म्हणतो नको मला शेतकरी मुलाला मुलगी द्यायची नाही. आता याला जबाबदार कोण आहे मग? याला जबाबदार स्वतःच म्हणायचे, दुसरं कसं काय म्हणायचं? मी निर्णय घेतला, मी माझी मुलगी शेतकऱ्याला दिली. असे जर प्रत्येकाने निर्णय घेतला तर तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलांना पुरी बघायची किंवा भेटतच नाही हा प्रश्नच राहणार नाही. पण प्रत्येक बापाची मुलगी थोडीशी शिकली का त्याला असं वाटतं माझी मुलगी उच्च शिक्षणावाल्याला गेली पाहिजे, नोकरीवाल्याला गेली पाहिजे. अरे तू स्वतः शेती करतोय, तू शेतीत पिकवतोय, नोकरीत किती मिळतं शेतीत किती मिळतं हे तुला त्याच्यातला अनुभव असूनसुद्धा तुझ्या डोक्यात फक्त सर्व्हिसवाला येतो. सर्व्हिसवाल्याचं तिथून निघाल्यानंतर त्याला घरी येऊन खातो काय तो? आमच्या गावात असे काही की MIDच्या बंद पाडल्या, घरी आले, सर्व्हिसला होते तोपर्यंत लग्न झाले, घरी येऊन त्यांची हळहळी रोजान जावं लागतं. ही परिस्थिती जाणणारा पाहिजे. ही सामाजिक परिस्थिती पूर्वीच्या काळात नव्हती, तुमच्या काळामध्ये नव्हती, आजच्या काळामध्ये वाढत चाललेली. यावर तुमचं काय मत आहे? तुमच्याकडचे काही असे अनुभव असतात? आमच्याकडचे भरपूर अनुभव असे का ज्या आईबापांनी खूप कष्ट करून कमावलं, त्यांचे मुलं सर्व्हिसला लावले, त्यांना सुना त्या सर्व्हिसवाल्या मिळाल्या, त्याच्यामुळं तुम्ही त्यांचं करायला त्या मोकळ्या नाही आहे का तुम्ही आईबापांना सांभाळणार काय? आणि अशी 100तून 10 जण आहे का 10च त्या मुली का त्यांच्या आईबापांना ते सांभाळतात. नाही तर आजकाल सर्व्हिसवाल्या आईबापांना सांभाळायला तयारच होत नाही. त्यांचं वय झालं म्हणजे त्यांना गरज आहे त्यांची, ते म्हणते आमची नोकरी बघावं का तुम्हाला बघावं. तसाच शेतीवाला बघा, तुम्ही शेतीवाल्याकडं चांगलं फिरून बघा, त्याच्याकडं आईबापा सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे. शेतकऱ्याकडं कॅपॅसिटी सांभाळण्याची, आईबापाची सांभाळण्याची, बहिणींची सांभाळण्याची, सगळ्यांची कॅपॅसिटी तिची, तशी नोकरीवालीची नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकरी सामाजिकदृष्ट्या सुद्धा श्रीमंत आहे असं म्हटलं तर काही वावगं मनाने श्रीमंत होतो, मनाने श्रीमंत आहे. तर बघा मित्रांनो, अशी ग्रामीण भागामध्ये आजही परिस्थिती आहे. भविष्य काळामध्ये फार एक वेगळा काळ राहणार आहे मित्रांनो. त्यावेळी अशी काही मंडळी असतील ते सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मिळणंसुद्धा खूप अवघड होणार आहे. कारण आताची जी मुलं आहेत ते फक्त मोबाईलमध्ये आहेत, त्यांच्याकडे ना अनुभव ना काही कुठे जाणं ना कुठे येणं, अशा परिस्थितीमध्ये ते एकरकोंडे होत आहेत आणि कुठलाही अनुभव नसल्यामुळे एक मानसिक खच्चीकरण भविष्यात नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्यासोबत याच गावातले एक रहिवासी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. त्यांचासुद्धा जीवनाचा प्रवास कसा होता तो जाणून घेऊ. आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. माझं नाव बाबासाहेब चांगदेव दिघे, राहणार तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझा विषय म्हणजे 5वी शाळा सोडली त्यावेळेस आमच्याकडे पाऊस नाही, पाणी नाही, पार लोकांची खायला दाण्याची सुद्धा पंचायत होती.
तर माझे आईवडील फार गरीब होते, त्याच्या मजुरीला जात होते. मला शाळेसाठी कधी वह्या नाही, पुस्तकं नाही, मी शाळेतच गेलो नाही. त्याच्यानंतर मी मोलमजुरी करायला बी लागलो. त्याच्यानंतर 10 वर्ष मी ऊसतोडीचं काम केलं. ऊसतोडीचं काम केल्यानंतर घरी आल्यानंतर विहिरीचे कामं केले. विहिरीचे कामं केल्यानंतर मला त्याचाही कटाळा आला. 2011मध्ये एक ट्रॅक्टर घेतला. आज तो ट्रॅक्टर 13 वर्ष झाले, तो बदलून परत नवीन ट्रॅक्टर घेतला. आता मी ट्रॅक्टरवरच माझं पोट भरतो. शेतीचं काही खरं राहिलेलं नाही. मागच्या वर्षी पाऊस नाही आला, या वर्षी झाला. 2.5 एकर शेती आहे मला. दगडही कारड शेतीत फक्त गायांसाठी चारा पिकवतो. आपल्या 2 गाया पाळायच्या, 10-20 लिटर दूध घालायचं, 1000 रुपये आपल्या ट्रॅक्टरचे येतील, एवढंच पाहायचं. प्रत्येक गावामध्ये एक मोठी समस्या आहे सध्या. तरुण मुलं व्यसनांच्या फार आहारी गेले. म्हणजे सकाळ झाली की त्यांना काही ना काही पाहिजेच. घरचं काम करत नाही, शेतामध्ये जात नाही. काय मत आहे तुमचं? याच्यावर प्रतिक्रिया अशी का त्यांचे लग्न वेळेत जर झाले असते तर त्यांनी कामाला बी लागले असते, सगळं परपंच सोयीस्कर केला असता. पण आज काहींचं 37-38 वय झालं आहे, त्यांना 10-10 एकर जमिनी, आज त्यांचे 7-7 एकर कांदे, पण त्यांचे लग्नच नाही, कोणी मुलगीच देईना. समजा त्यांनी कवर पाणी भरायचं. मग त्यांचा पुढचा मार्ग असा. मला तुझं नाव सांग. जावेद अहमद शेख. तू काय करतो इथे? गाडी चालू. कोणती गाडी चालवतो? बोरिंग. बोरिंगची. तू कुठे राहतो नेमकी? इथेच तळेगावमध्ये. तळेगावला. वय किती तुझं सध्या? 20. शिक्षण काय झालं तुझं? B.Com. B.Com. मग आता B.Com झाल्यानंतर तू या कामाकडे कसं काय वळाला? नोकरीच्या काही संधी नाही, काय नाही, त्याच्यामुळे मग घरचा व्यवसाय तोच चालू केला. तुला याच्यामध्ये अजून काय वाटतं की आपण काय करावं पुढे? नाही, आता व्यवसायच, नोकरी व्यवसायच करायचा. नोकरीच्या काही मागं लागायचं नाही. नोकरी नाहीच, संधीच नाही कुठं. काही नोकरी करून बी काही नाही. बरं. तर घरचा व्यवसाय तोच चालू करा. तुझ्या वयाचे जे मित्र आहेत सध्या काय करतात? ते शेतीच व्यवसाय चालू आहे त्यांचे. व्यवसाय चालू आहे. आता त्यांचं काही लग्नाची काही चर्चा सुरू आहे का सध्या गावात, की बाबा लग्न वगैरे होईल, त्याचं तुझं लग्न होईल, मुलगी बघितली वगैरे, काही असं काही चालू आहे का? अजून तर नाही. चिंता वाटते का पण त्यांना काही? मग मुलीच भेटते नाही लग्नासाठी. परेशानी काय म्हणजे मग आता जवळ नोकरी करू, कुठेतरी आपण कुठेतरी कंपनीत लागू, तेवढं मुलगी तरी मिळून जाईल, असं काही आहे का काही मित्र अशी आहे, चर्चा? पण मग नोकरी भेटतच नाही कुठं. म्हणजे नोकरी पण भेटत नाही आता. हा, संधीच नाही नोकरीच्या. म्हणजे मित्रांनो, तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी परिस्थिती बऱ्याच गावांमध्ये आहे. हाती काहीच नाही, नोकऱ्या नाही, गावामध्ये शेती काम करावं तर शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही. म्हणजे काय करावं? सामाजिक प्रश्न आहे. प्रत्येकजण कष्ट करतो. शेतीला जर उद्योगाचा जर दर्जा मिळाला किंवा शेतीला हमी भाव जर मिळाला शासनाकडून, तर खरंच सोन्याचे दिवस येऊ शकतील, असं आमचं मत आहे. आणि आम्ही महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळी शेतकऱ्यांच्या मनामध्ये हाच एक प्रश्न असतो की हमी भाव द्या, बघा शेतकऱ्याचं जीवन कसं बदलणार नाही. राजकारणापुरतं शेतकऱ्यांना वापरून घेतलं जातं, त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तो नेहमी रडत राहतो. अजूनही त्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. आपल्यासमोर लाईव्ह हा व्हिडिओ, म्हणजे तसं आपण यामध्ये एडिटिंग बिलकुल करणार नाही. तरुणसुद्धा आहेत आणि आपल्यासोबत जे काही अनुभवी शेतकरीसुद्धा आहेत, त्यांचेसुद्धा आपण अनुभव जाणून घेतले. तुमचे काही मत असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद.